वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। आघाडीचे राज्योपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांना दिले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंतदादांच्या नातवांसाठी मैदानात उतरल्याने विशालदादाचे बळ वाढले आहे। यावेळी युवा अध्यक्ष इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, राजू मुलानी, स्वप्नील खांडेकर, नजीर झारी, शहराध्यक्ष इरफान केडिया, जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे, मिलिंद कांबळे, मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। सोमनाथ साळुंखे म्हणाले की गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 3 लाख मते मिळाली होती। देशात भाजपचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारे आहे। भाजप सरकारमुळे सर्व घटकांचे आरक्षण धोक्यात आले आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही। शेतमजूर, कामगार, नवयुवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे। युवकांच्या नोकरींचा प्रश्न गंभीर झाला आहे। देशात जनतेचे प्रश्न असताना भाजपकडून मात्र मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत। भाजपचा पराभव करणे हेच वंचित आघाडीचे उद्दिष्ट आहे। सांगलीत विशालदादा पाटील हेच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात, त्यासाठी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे। आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होणार आहेत। संसदेत जनतेच्या प्रश्नांवर एकत्रित लढण्याबाबत प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर व विशालदादांची चर्चा झाली। या चर्चेतील मुद्देही जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आले आहे। चर्चेमुळे पाठिंबा देण्यास 2-3 दिवसाचा वेळ गेल्याचे त्यांनी सांगितले। प्रतीकदादा पाटील म्हणाले की वसंतदादा आणि आंबेडकर यांचे जुने संबंध आहेत। संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे। भाजप विरोधी लढ्यात प्रकाश आंबेडकर यांनी विशालदादांना साथ द्यावी, त्यांच्या पाठीशी राहावे यासाठी त्यांची भेट घेतली होती। त्यांनीही त्याला प्रतिसाद देत विशालदादांना पाठिंबा दिला आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये विशाल पाटील निवडणूक लढवत आहेत। वंचित बहुजन आघाडीने आजच पत्राच्याद्वारे, प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे। वंचित बहुजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे। हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे। जवळपास 3 लाखाहून अधिक मते मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली होती। ही मोठी ताकद आज विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिल्याने विशाल पाटील यांचा विजय हा निश्चित आहे। विजय निश्चितच आहे, परंतु विशाल पाटील यांनी जे ध्येय धोरण ठेवलेलं आहे की जे जाहीरनाम्यामधून त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे की जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे आणि तेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जपणारा आहे, जोपासणारा आहे। म्हणून बाळासाहेबांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला खात्री आहे विशाल पाटील ही निवडणूक निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही। मागच्या वेळी झालेली निवडणूक होती, त्यामध्ये वंचितची सीट उभी होती। MIM वंचित सगळे एकत्र असताना त्यावेळीसुद्धा आमचं प्रकाश आंबेडकरांची सीट बोलणं झालेलं आणि त्यांची पहिली उभारलेली सीट आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी माघार घेतली। परत काही गडबडीत परत एकदा ती सीट आणि एकदा त्यांच्याकडे डिक्लेअर झाली, वेगळा उमेदवार आला आणि ती तिथं दडली गेली। आणि आपल्याला माहिती आहे की त्यानंतर काय घडलं। ही परिस्थिती परत येऊ नये, मागच्यासुद्धा आम्ही जो लढा घेतला होता हा भाजपच्या विरोधी होता, त्याच्या विचाराच्या विरोधी होता आणि आजसुद्धा तीच लढा आहे। ज्यावेळेस निर्णय अपक्ष उभारीचा झाला तर मी विशालला सांगितले की आता आपल्याला पुढचे निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांची मागच्या नुसतं फोनवर वार्ता झालेली। त्यावेळेस मी भेटून येतो, आम्ही निघून जाऊन त्यांची भेट घेतली। प्रत्येकाला जरा उत्सुकता होती त्यावेळेस की गोपनीयता आता प्रत्येक ठिकाणी थोडीशी गोपनीयता पाळायला लागते। खऱ्या अर्थाने म्हणजे तिथे गोपनीयतासारखा काही विषय नव्हता आणि त्या ठिकाणी साहेबांना भेटून एकच आठवण केली की वसंतदादांचे आणि साहेबांच्या वडिलांशी जे संबंध होते ज्यातनं आम्ही त्या ठिकाणी पोचलो। काही गोष्टी मला अशाही कळल्या ज्या मला माहीत नव्हत्या, ज्यामध्ये साहेब म्हणले की वसंतदादांचं इंग्लिशवर आणि हिंदीवरती प्रभुत्व नव्हतं आणि दादा त्या ठिकाणी त्यावेळेस जनरल सेक्रेटरी होते। काही प्रश्न मांडत असताना दादा काही घ्यायचं असेल तर प्रकाश आंबेडकर त्यांना सांगायचे आणि ते त्यांच्यावर सारखं त्यांना लेखन करून द्यायचे आणि अशी पत्र दोघं मिळून त्या ठिकाणी इंदिराजींकडे नेणं असेल, राजीवजींकडे नेणं असेल, ते प्रक्रिया होत होती।
त्यावेळेस सुद्धा दादांची आणि म्हणजे साहेबांच्या वडिलांचे काय संबंध आहेत ते तर कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळेस ते संबंध त्यांना समजले. आणि साहेबांनी सांगितलं मला अभिमान आहे की त्यावेळेस दादांचं ते काम करताना मी त्या ठिकाणी जवळ होतो. मी त्यांना तीच आठवण केली की ज्या पद्धतीने वारसाला संघर्ष आपल्याला करावा लागतो तसाच आम्हालाही संघर्ष त्या करावा लागलेला आहे. या संघर्षानं आम्ही कुणाला अंगावर घेत नाही, आम्ही कुणाला काही टीका करत नाही. पण आज परिस्थिती अशी झाली की वसंतदादांचंच अस्तित्व आहे का, यांच्या विचाराचं अस्तित्व आहे का, त्या विचाराला आपण उभा राहावं. आपण कसं कराल काय कराल हे मला माहीत नाही की 5 वर्ष मी काय कुठं ॲक्टिव्ह नाही. पण आज ह्या प्रसंगाला जिल्ह्यातनं मागणी झालेली आहे. आपणही त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाशी उभा राहावं ही विनंती केली. कारण म्हटलं तर साहेब हसले. त्यांना मला एवढं सांगितलं की प्रकाश यांची भेट घ्या आणि थोडंसं मी त्यांना शब्द दिलेला आहे मला तुझं पटतंय आणि आपल्याला दोघांना मिळून त्या ठिकाणी ही भाजपची ताकद त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी त्यांच्या या विचाराशी आपल्याला हा लढा द्यायला लागेल. म्हणून मी तुझ्याबरोबर आहे त्यांना भेटून मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रकाश शेंडगेची भेट घेतली. त्या दिवशीच घेतली. आता शेंडगे बापूंची आणि आमचे संबंध ह्या जिल्ह्यातले काय मला सांगायची गरज नाही. आमच्या वडिलांच्या माध्यमातून झालं. आज कितीतरी त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या होत्या. आता मला सांगायला खुलासा सुद्धा आज द्यायला हरकत नाही की ज्या पद्धतीने प्रकाश शेंडगे जतला उभे होते आणि जे त्यांची निवडून आले त्यावेळेस काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीने माझ्याकडे विनंती केली होती खासदार म्हणून की तुम्ही काही सीट आम्हाला या ठिकाणी देऊ शकला नाही. 5 उमेदवार त्या मतदारसंघात फिरले, 5नी खर्च केला, पब्लिकमध्ये जाहीर केले की आमच्यापैकी कुणालाही त्या पक्षातनं आम्ही त्या ठिकाणी त्याच्या पाठीत उभा राहू. एवढं असून सुद्धा पक्षाने निर्णय घेऊन दुसऱ्याला तिकीट दिलं, दुसऱ्या पक्षाला तिकीट दिलं. म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकाशांना निवडून तुमचं काय म्हणतो म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय घेणं योग्य आहे कारण मी तुमच्यावर होतो आणि त्या प्रसंगाने त्यांना निवडून आणलं. आज एवढं करून शेंडगे कुटुंबांना एवढं देऊन त्यांना ज्यावेळेस आज वसंतदादांची अडथळा, वसंतदादांच्या घरात झालेला अन्याय, ज्या असणाऱ्या घराने तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते उभा राहिले, त्याची तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर ते त्या ठिकाणी उभा राहिले. त्यांच्याशी 2दा-3दा मी भेटलो. त्यांची काही ऐकायची परिस्थिती नव्हती. मी त्यांना स्पष्ट सांगितले की आम्हाला पुढं जायला लागणार कारण की हा आमचा निर्णय नाही, जनतेचा निर्णय आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्यासमोर आलो आहे वंचितच्या माध्यमातून. सोमनाथजी ते अध्यक्ष उपाध्यक्ष आता ही आमची पहिली ओळख आहे खरं म्हणजे. सोमनाथजींचीच ओळख झाली. बाकी ही सगळी आता टीम आमच्या बरोबर आलेली आहे. नक्की ह्यांना आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि यांच्या जी प्रश्न आहे हे त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं तसं आम्हाला आता काही प्रेशर राहणार नाही. तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. विशाल पाटीलने 100% तुम्ही त्याच्याशी डायरेक्टली बोला. तुमच्याबरोबर संसदेमध्ये नक्की प्रश्न प्रत्येक मंडळाला उभा राहील. या वतीने त्यांनी दिलेला पाठिंबा आज मी यांचं स्वागत करतो, या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो की आपण साहेबांचं मान ठेवून या ठिकाणी आला. आणि साहेबांची जी या ठिकाणी सभा होणार आहे तर म्हटलं तर आम्ही सगळे त्या आतुरतेने सभेला वाट बघत आहोत. कारण की ह्या सभेसाठी मागच्या वेळेसची सगळे कार्यकर्ते किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना ऐकण्याला उत्सुकता आहे. खरं म्हटलं तर जसं वसंतदादांचं रक्त बघितलं जातं त्याचबरोबर आज प्रकाश आंबेडकरांचं त्या ठिकाणी थेट वंशज रक्त बघितलं जातं. म्हणजे वेगळ्या पद्धतीचा भावना, आदर आज सगळ्या समाजात ज्यांनी आपली घटना लिहिली आहे त्या घटनेवरती आज आघात व्हायला लागला आहे. त्याचा आज पायीक या ठिकाणी यायला लागला आहे. म्हणजे काय गर्दी होईल हे खरं मी सांगू शकतो. आणि हे एकत्रित असतात. 100% आम्ही त्या ठिकाणी वाट बघायला लागली की सभा फार मोठी व्हावी आणि याचं नुसतं सांगलीत नाही तर आजूबाजूला याचा एक त्या ठिकाणी म्हणतो ना की इफेक्ट जावा.